परमेश्वर खूप महान आहे, कारण की तो आपल्या प्रत्येक गरजा, प्रत्येक समस्या तो जाणून आहे. आणि म्हणून आजचा पवित्र दिवस तो तुम्हाला आणि आम्हाला या ठिकाणी बसवण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे. म्हणून परमेश्वर खूप महान आहे. आणि आशा करतो आपण सर्वजण निरोगी, चांगले आणि सुख समृद्धीने आनंदाने जीवन जगणारे परमेश्वराचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे. म्हणून आजचं जो वचन आहे आपण या ठिकाणी वाचलेला आहे. मत्ती कृषीवर्तमान याचा 16वा अध्याय आहे, वचन 24 या ठिकाणी वाचन केलेलं आहे. जर आपण त्याचं हेडिंग जरा बघितलं तर आपल्याला आठवण येईल. त्यामध्ये काय आहे? आत्मत्यागाचे आमंत्रण आहे. प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये आपल्या कुटुंबाच्या द्वारे एखाद्या कुटुंबामध्ये कार्यक्रम असतं, विवाह प्रसंगी असतं, इतर कार्यक्रम असतात. आणि त्याच्यामध्ये एक आपल्याला आमंत्रण म्हणून एक पत्र असतं, इन्व्हिटेशन कार्ड असतं. आणि ते कार्ड कसं असतं? ते एक आदराचं, सन्मानाचं एक योग्य प्रतीक असतं की आपल्या या कुटुंबातून या व्यक्तीला या कार्यक्रमासाठी बोलवण्यासाठी ते एक माध्यम आहे. आणि म्हणून त्यावेळेस ते लग्नपत्रिका एखाद्याच्या घरामध्ये जाते, त्याच्यावरती नाव असतं, तारीख असते, सगळ्या गोष्टी असतात. लग्न किती वाजता होणार, कोणत्या तारखेला लग्न आहे, लग्न कोण लावणार आणि विधी कशा प्रकारचे, हे सर्व डिटेल्स असतं. परंतु त्याच्यामध्ये कधी कधी काय होतं, आपल्याला इन्व्हिटेशन कार्ड न देता आपल्या जवळचे नातेवाईक संबंध असलेले आपण त्याच्यामध्ये जातो. परंतु हल्ली काय झालेलं आहे, जर आपल्याला इन्व्हिटेशन असलं तरच आपण तिथं जातो, अन्यथा नाही जात. आणि या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला त्याच्या पाठीमागे येण्यासाठी तो आमंत्रण करत आहे. तो आपल्याला आमंत्रण देत आहे, तो आपल्याला सूचना देत आहे, तो आपल्याला एक इन्व्हिटेशन कार्ड देत आहे. आणि तो कशा प्रकारचं म्हणत आहे? मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा काय करावा? त्याग करावा. स्वतःचा त्याग करणं. जर कुणाची इच्छा परमेश्वराच्या पाठीमागे जाण्याची आहे, जसा देव आहे तसं बनण्याची जरा इच्छा आहे, जसा परमेश्वर प्रार्थनेमध्ये राहिला तसं जर प्रार्थनेचं जीवन तुम्हाला पाहिजे, जसा परमेश्वर इतरांसाठी क्षमाशील झाला तसा आपण क्षमाशील बनण्याचा मार्ग आहे, जसा परमेश्वर इतरांवरती प्रेम केला तसा आपण प्रेम करण्याची इच्छा आपल्यामध्ये आहे. या सर्व गुणवंता जर आपल्यामध्ये असून जर आपली इच्छा त्याच्या पाठीमागे जाण्याची आहे तर आपण या सगळ्या गोष्टीचा आत्मत्याग करणं गरजेचं आहे. जर परमेश्वराला समर्पणाच्या द्वारे एकत्रित करण्याचं आहे, त्याच्या पाठीमागे जर जायचं आहे, तर आपल्याला आपल्या जीवनामधील ज्या वाईट गोष्टी आहेत ती काढणं गरजेचं आहे. आपल्या 40 दिवसाच्या प्रार्थना खूप सुंदर आणि खूप सुंदर झाला. आणि त्याचं प्रतिफळ प्रत्येकाच्या जीवनामध्ये परमेश्वर वेगवेगळ्या माध्यमातून दिलेलं आहे. वेगवेगळं कार्य त्यांच्या जीवनात केलेलं आहे. वेगवेगळं आपण जसं परमेश्वराला आमंत्रण दिलं, परमेश्वराला उपासाच्या द्वारे त्याला आमंत्रित केलं, तसा आज परमेश्वर तुम्हाला आमंत्रित करत आहे. हालेलुया. आणि तो म्हणत आहे, जर तुमची इच्छा असेल, तो फोर्स नाही करत. परमेश्वर हा फोर्स नाही करत. जोपर्यंत तुमच्या मनामध्ये प्रत्येक वचन बिंबवलं जात नाही, त्याला पेरलं जात नाही, त्याला ठोचून ठोचून मध्ये टाकलं जात नाही, तोपर्यंत तुम्ही त्याच्या पाठीमागे जाऊ शकत नाही. आमचा परमेश्वर असं कुठे सांगत नाही की तू हे केलंच पाहिजे, तू माझ्या पाठीमागे आलंच पाहिजे, जर तू चर्चला जातोस तर प्रत्येक तू गोष्ट केलीच पाहिजे, असा माझा परमेश्वर सांगत नाहीये. तर तो म्हणत आहे, जर तुझी इच्छा असेल तर, म्हणतोय तुझी इच्छा असेल तर, तुझ्यामध्ये तो विश्वास असेल तर, तुझ्यामध्ये ते धार्मिकता असेल तर, तुझ्यामध्ये ते समर्पणाचं जीवन असेल तर तू काय कर? माझ्या पाठीमागे ये आणि स्वतःचा आत्मत्याग कर. कारण की शास्त्र आपल्याला सांगतं प्रियांनो की तुम्ही जगाच्या वेगळे लोक आहात. तुम्ही जगाचे वेगळे लोक आहात आणि तुम्ही या जगाशी समरूप होऊ नका. जगाच्या प्रत्येक वैराशी किंवा चांगल्या संबंधाशी निगडीत असू नका. संसारामध्ये गुंतून जाऊ नका. आणि संसार जर असेल तर त्याच्यामध्ये ख्रिस्त असला पाहिजे, त्याच्यामध्ये परमेश्वराची धार्मिकता असणं गरजेचं आहे, परमेश्वराचा विश्वास असणं गरजेचं आहे.
आज आनंद वाटला उपवासाच्या प्रार्थनेमध्ये. निको सिस्टरचं आपण प्रार्थनेत आठवण केलं. आणि मी कधी कधी विचार करत होतो की निश्चित अर्थाने परमेश्वरांच्या जीवनात कार्य करल, परंतु असा एक विश्वास येतो, प्रार्थनेचं प्रतिफळ बघा. आपण 40 दिवसाच्या प्रार्थना केल्या, त्या प्रार्थनेमध्ये त्या बहिणीसाठी आपण कितीतरी वेळेस प्रार्थना केलेली आहे आणि त्याचं प्रतिफळ परमेश्वर त्यांना दिलं. हालेलुया. प्रियांनो, परमेश्वर ज्या वेळेस आपण आत्मसमर्पण करतो, आत्मत्याग करतो, परमेश्वर त्याचं प्रतिफळ तुमच्या जीवनामध्ये काही दिवसामध्ये देतो. आणि या ठिकाणी सुंदर त्याच्या जीवनामध्ये त्या जोडप्यांच्या द्वारे परमेश्वर कार्य करत आहे. तशाच प्रकारचं कार्य परमेश्वर तुमच्या जीवनात करतो. म्हणून आपण आत्मत्याग करणं गरजेचं आहे. आत्मत्याग काय आहे? प्रार्थनेला वेळ दिला पाहिजे आणि परमेश्वराच्या वचनाला आपण प्रादुर्भाव केला पाहिजे. परमेश्वराचं वचन किती शुद्ध आहे हे पारखलं गरजेचं आहे. फक्त बायबल वाचणं साधं नाहीये, त्याला पारखणं गरजेचं आहे. कारण की प्रत्येक शब्द हा बोलतो, परमेश्वराचा प्रत्येक वचन बोलतो. परमेश्वर स्वतः बोलत नाही, त्याचं वचन बोलतं. कारण शब्दच देव आहे. हालेलुया. शब्दच देव आहे. आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणत आहे? येशू त्याच्या शिष्याला म्हणत आहे, माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्यांनी स्वतःचा आत्मत्याग करावा. स्वतःचा आत्मत्याग कुठला? संसाराचा आत्मत्याग, वाईटाचा आत्मत्याग, व्यभिचाराचा आत्मत्याग, दुष्टपणाचा आत्मत्याग, जे जगाशी वाईट निगडीत असलेले प्रत्येक गोष्ट त्याला तुम्ही संपूर्ण काढून टाकला पाहिजे आणि त्यावेळेस माझ्या पाठीमागे आला पाहिजे. आणि मी जसा आहे तसे तुम्ही बनले पाहिजे. कारण शास्त्र आपल्याला सांगतं, मी जसा आहे तसे तुम्ही बना. मी पवित्र आहे, तुम्ही पवित्र बना. आणि मी प्रकाश आहे, तर माझा प्रकाश कसा पडला पाहिजे लोकांसमोर? ते म्हणले पाहिजे हे ख्रिस्ती लोक आहेत. हालेलुया. आणि यांच्यामधून ख्रिस्त झळकतो. त्यामुळे या ठिकाणी काय म्हणत आहे? स्वतःचा आत्मत्याग त्याने करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. व आपला वधस्तंभ घेऊन मला अनुसरावे. प्रियांनो, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला मारण्यात येत होतं, घेऊन जात असताना तो वाटेवरती पडला असेल, त्या वधस्तंभाला घेऊन त्या खांद्यावरती घेऊन पडलेला आहे, त्याला मारण्यात येत आहे. आणि त्या ठिकाणी एक व्यक्ती त्या ठिकाणी आलेला आहे, शिमोन कुरणेकर्णी नावाचा, आणि त्या ठिकाणी त्याला त्या ठिकाणी धरण्यात आलं आणि त्याला सांगितलं की याला तू घे. प्रियांनो, तो किती भाग्यशाली व्यक्ती आहे. तो साधा प्रभू येशू ख्रिस्ताला बघत थांबलेला आहे. याला कसं मारत आहेत, किती दुःखात आहे, किती रक्त पडत आहे, कशा प्रकारचा तो विहळ झालेला आहे, तो बघण्यासाठी केवळ थांबलेला त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी त्याला प्रभूची संधी आलेली आहे. हालेलुया. आणि प्रियांनो, ज्या आयुष्यात त्याला कधी काही करता आलेलं नाहीये, त्या व्यक्तीने त्या ठिकाणी परमेश्वराच्या सोबत राहून त्याचा वधस्तंभ उचललेला आहे. आणि तेच या ठिकाणी म्हणत आहे, जर त्यांनी स्वतःचा आत्मत्याग करावा, आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. जे आपलं आत्मिक वधस्तंभ आहे, प्रार्थनेचं वधस्तंभ आहे, त्यांनी स्वतः ते घ्यावं, स्वतः धार्मिकतेमध्ये वाढावं. एखाद्याच्या डोक्यावरती हात ठेवल्यानंतर, प्रार्थना केल्यानंतर ते बरं झालं पाहिजे. एखाद्याच्यासाठी आपण प्रार्थना कळकळीने जरा केलं तर त्याच्या जीवनात बदल झाला पाहिजे, असा आपला विश्वास असणं गरजेचं आहे. म्हणून शास्त्र सांगतो की जो कोणी माझ्या नावाने मागल त्याला सर्वत्र मिळेल. हालेलुया. म्हणून आपण त्याच्या नावाने मागितलं पाहिजे, मनुष्याच्या नावानं नाही. मनुष्याच्या नावानं कदापि मागायचं नाही, परमेश्वराच्या नावानं मागा. परमेश्वर हा देणारा देव आहे. परमेश्वर हा देऊन पारखणारा देव आहे. परमेश्वर हा दिल्यानंतर घेणाराही परमेश्वर आहे. आज अनेक लोकांकडे नाहीये, परंतु अनेक लोक परमेश्वराकडे अपेक्षा आहे. आणि निश्चित अर्थाने जो अपेक्षा करतो परमेश्वर त्याला देतो. हालेलुया. आज आमच्या मंडळीमध्ये अनेक माता बहिणींना पुत्र रत्नाच्या द्वारे परमेश्वर ज्यावेळेस प्रार्थनेच्या द्वारे आपल्या प्रत्येकाला संभाषण केलेला आहे, निश्चित अर्थाने तो देणार आहे आणि तो दिलाच पाहिजे. कारण की शास्त्र सांगतं
की तो आपल्या सेवकांना अथवा विश्वासणाऱ्या लोकांना कधी मध्ये तो लज्जित आणि फजित करणार नाही असा परमेश्वर आहे. हालेलुया. म्हणून आपला विश्वास हाच आपला आत्मत्याग आहे. आपली धार्मिकता हीच आपले आत्मत्याग आहे. आपल्या विश्वासालाच आत्मत्यागाच्या द्वारे बघून परमेश्वर म्हणत आहे तो आपला स्वतःचा वधस्तंभ आपण उचलला पाहिजे आणि त्या परमेश्वराला आपण सोबत घेऊन चालला पाहिजे. जोपर्यंत आपण परमेश्वराला सोबत घेत नाही तोपर्यंत तुमच्या माझ्या जीवनाला काहीच अर्थ नाही. म्हणून पुढे वचन मग म्हणतं प्रियानो त्यामध्ये, कारण जो कोणी आपला जीव वाचू पाहतो तो आपल्या जीवाला मुकेल आणि जो कोणी माझ्याकरिता आपल्या जीवाला मुकेल त्याला तो मिळेल. जर परमेश्वर तुम्हाला पाहिजे, जर देव तुम्हाला पाहिजे, देवाची धार्मिकता तुम्हाला पाहिजे, देवाचा आशीर्वाद जर तुम्हाला पाहिजे तर प्रत्येक समस्याला, देवाच्या राज्यात येणाऱ्या प्रत्येक समस्याला, अडचणाला आपण काय केलं पाहिजे? सामोरे गेलं पाहिजे. मी आणि बाळासाहेब काल सहज बोलत होतो प्रकटीकरणाच्या संदर्भामध्ये, आणि प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये आज परमेश्वर तुम्हाला पुत्ररत्नाचा आशीर्वाद देऊ इच्छितो, परंतु प्रकटीकरणाचं पुस्तक काय सांगतं? शेवटच्या काळामध्ये ज्या स्त्रीला पुत्र नाही ती काय आहे? धन्य आहे म्हणलेलं आहे. धन्य म्हणलेलं आहे तिला. कशासाठी प्रियानो? कारण की येणारे वाईट दिवस, येणारा प्रत्येक वाईट भयंकर समस्या तो तुमचा पुत्र, तो तुमचा लेकरू बघू नये अशी परमेश्वराची इच्छा आहे. हालेलुया. आज अनेक स्त्रिया रडतात, मला पुत्र नाही, मला लेकरू नाही, परंतु देव स्वतः सांगत आहे ते स्त्रिया धन्य आहेत. ते स्त्रिया खूप धन्य आहेत, कारण की येणाऱ्या पिढीसाठी ते भयानक दिवस, ते प्रत्येक लेकरू, ते प्रत्येक माता तिच्या लेकरांना बघू नये अशी त्यांची इच्छा आहे परमेश्वराची. मग आपण का रडावं? जर परमेश्वर तुम्हाला देऊ इच्छित आहे निस्तार्थाने घ्या. जर परमेश्वर तुम्हाला देऊ इच्छित नाहीये तर धन्य माना स्वतःला. लोक काय म्हणतील लोकांचा विचार करू नका, कारण लोकांपेक्षा श्रेष्ठ कोण आहे? परमेश्वर आहे. लोकांपेक्षा श्रेष्ठ देव आहे. आणि तो आपल्याला आश्वासन करत आहे की माझ्या आत्म्याचा नाश होऊ नये, माझ्या लेकरांचा नाश होऊ नये, म्हणून येणाऱ्या काळाच्या दिवसामध्ये तुम्हाला पुत्ररत्न होत नाहीये तर स्वतःला धन्य आणि स्वतःला आत्मिक दृष्ट्याचे विश्वासाचे प्रतीक समजा. परमेश्वर तुमच्या जीवाला तो आत्मतारणाच्या द्वारे तो संधी देत आहे. परंतु परमेश्वर तुम्हाला पुत्ररत्न देत आहे कारण की येणारे काळ अजून भरपूर आहेत. परंतु परमेश्वराचा काळ हे जवळ आहे. परंतु त्याच्यासाठी आपल्याला प्रार्थना केली पाहिजे. जोपर्यंत प्रार्थना, विश्वास ह्या गोष्टी करत नाही तोपर्यंत आपल्या जीवनात घडत नाही. आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणत आहे? जो कोणी आपला जीव वाचू पाहतो. जर परमेश्वराच्या नावामध्ये तुम्हाला कोणी मारत आहे, तुमचा छळ करत आहे, तुमची निंदा करत आहे, तुमच्यावर थुकत आहे, तर त्या ठिकाणून पाठीमागे जाऊ नका. पाठीमागून जाऊ नका. स्वतःला त्या ठिकाणी स्टेबल करा, त्या ठिकाणी थांबा आणि तुम्ही स्वतःला आत्मत्यागाच्या द्वारे त्यांना तुम्ही प्रदर्शन करा. मी प्रभूचा आहे, प्रभू माझा आहे आणि माझी धार्मिकता देवासाठी आहे, म्हणून मी त्याच्यासाठीच मरणार. आणि म्हणूनच प्रियांनो या ठिकाणी प्रभूचं वचन आपल्याला सांगतं, आपला जो वधस्तंभ आहे त्याला घेऊन परमेश्वराच्या पाठीमागे जाणं परमेश्वर आपल्याला सांगत आहे. तो आपल्याला इन्व्हिटेशन करत आहे, तो आपल्याला आमंत्रण देत आहे. जर तुमची खरीच इच्छा आहे परमेश्वराच्या पाठीमागे जाण्याची तर निश्चितार्थाने स्वतःला आत्मसमर्पण करणं आणि स्वतःला आत्मत्याग करणं हे खूप गरजेचं आहे. जोपर्यंत आपण स्वतःला आत्मत्यागाच्या द्वारे देवाला आपण दिसत नाही तोपर्यंत परमेश्वर आपल्याकडे बघत नाही. आत्मत्याग कसा असावा? परिपूर्ण असावा. जर मी परमेश्वराचा स्वीकार केलाय आणि त्या देवाचा धिक्कार केलाय तर तो धिक्कारच असला पाहिजे. जर मी साठी उपवास धरलेला आहे तर तो उपवास निश्चित अर्थाने केला पाहिजे. कारण की शास्त्र काय सांगतं? दिवसामध्ये एक दिवसाचा उपवास नेमा, पवित्र दिवस नेमा, उपवास करा, त्याचं प्रतिफळ परमेश्वर तुम्हाला देईल. हालेलुया. तरी आपल्या जीवनामध्ये आठवड्यातून एक तरी उपवास करा, परमेश्वराला आठवण करा
परमेश्वराच्या समर्पणामध्ये जा, आत्मसमर्पण करा देवाला. परमेश्वर तुमच्या सर्व गरजा पूर्ण करणारा देव आहे. आणि म्हणून प्रियानो, विशेष वचनामध्ये काय म्हणत आहे, मनुष्याने सर्व जग मिळविले आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ. परमेश्वराला सोडून धन संपत्ती आयशो आराम सर्वत्र त्याच्या घरामध्ये बँक बॅलन्स आहे. सर्व असून जर तो मेला तर त्याचा काय लाभ? काहीच लाभ नाही. त्याचे पैसे कोणाला झाले माहिती नाही. तो कोण, काय, कष्ट, ह्यांनी कसा पैसा नेमला हे महत्वाचं नाहीये. आज विशेषतः हे जे पवित्र मंदिर आहे, बाळासाहेबांच्या द्वारे, त्यांच्या प्रार्थनेच्या द्वारे, तुमच्या मंडळीच्या द्वारे जे उभारलेलं आहे, आज हे तुम्हासाठी कदाचित तुमच्यासाठी चांगलं आहे, परंतु तुमच्या भावी पिढीसाठी हे एक आत्मत्यागाच्या समर्पणातून दिलेली देणगी आहे. हालेलुया. आणि या ठिकाणी याच्यापेक्षाही मोठी मंडळी उभारण्यात येईल आणि परमेश्वर कार्य करेल. आणि मग त्याच्यासाठी येणाऱ्या पिढीसाठी आपण प्रार्थनेचा त्याग केला पाहिजे. येणाऱ्या पिढीसाठी आपण प्रार्थना केली पाहिजे. येणाऱ्या मंडळीसाठी आपण स्वतःचा आत्मत्याग केला पाहिजे. येणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी, पालकासाठी आणि त्या पालकाच्या फॅमिलीसाठी आपण प्रार्थना केली पाहिजे. या ठिकाणी प्रियांनो, एक पालक जगू शकतो, एक सेवक जगू शकतो आणि परमेश्वर ते कार्य करत आहे. म्हणून प्रियांनो, या ठिकाणी वचन काय म्हणत आहे, तुम्ही आयुष्यात काही कमवा परंतु परमेश्वराला अनुसरून चला. परमेश्वराला धरून आपल्या जीवनात चला. तुमच्याकडे अब्जो करोड संपत्ती असेल तरी त्यामध्ये तुमचा परमेश्वर असणं गरजेचं आहे. कारण की आमच्या लोकांमध्ये क्वालिटी आहे, आपल्याकडे पैसा असल्यानंतर आपण देवाला विसरून जातो. परंतु विधर्मी लोक काय म्हणतात, ख्रिस्ती लोक हे विश्वासणारे आणि एक विचाराचे लोक आहेत, परंतु आपला विश्वास आपण स्वतः गमावून घेतो. म्हणून त्याच्यासाठी वचन काय म्हणत आहे, जर तुमची इच्छा आहे, जर कोणाची इच्छा आहे तर माझ्या पाठीमागे या. जर तुमची इच्छा आहे, देवाच्या पाठीमागे जा आणि देवाच्या पाठीमागे जाऊन त्याला स्वतःला आत्मसमर्पण करा, आत्मत्याग करा आणि त्याला आपल्या जीवनात प्रत्येक सुखात, संकटात, प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वराला सोबत ठेवा. तो कुठलाही क्षण असो, कुठलाही क्षण असो, देवाला सोडू नका. ज्या वेळेस आपण देवाला सोडतो तर खूप मोठा भयंकर आपल्या जीवनामध्ये उफाळा येतो, लाटा येतात, गर्जना होते. अशा प्रकारचं जीवन जगू नका, कारण परमेश्वर खूप महान आहे. आणि म्हणून प्रियानो, पुढे वचन काय म्हणतं, आपण 28 वचन बघतो, मी तुम्हाला खचित सांगतो, येथे उभा असलेल्यामध्ये काही अशा आहेत की ते मनुष्याच्या पुत्राला त्याच्या राज्यात येताना पाहतील, तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव कधीच येणार नाही. हालेलुया. बघा प्रियानो, किती सुंदर वचन परमेश्वरनं सांगत आहे. आपल्याला फक्त काय करायचं नाहीये, त्या परमेश्वराला जर तुम्हाला बघायचं आहे, तो येताना जर त्याला पाहायचा आहे, तर तुम्हाला आणि मला काय करायचं आहे, स्वतःचा आत्मत्याग करणं गरजेचं आहे. आणि हे प्रभू म्हणत आहे. आपण गीत गायलं, कोणचं गीत, तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे. जगामध्ये कुठेही जा तुम्ही, कुठेही जा, जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये, या परमेश्वराशिवाय तुम्हाला इतर परमेश्वर सापडणार नाही. आमेन. कारण जगातले जे 36 कोटी देव आहेत किंवा इतर कोटी देव आहेत, मी देवावरती टीका करत नाहीये, परंतु तुम्हाला सांगण्याचा उद्देश आहे, तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे. कारण जगामध्ये उफाळा भरलेला आहे देवाचा, लोक कमी आणि देव जास्त झाले आजकाल. परंतु शास्त्र या ठिकाणी काय सांगत आहे, आपण त्या गाण्यामध्येच बघा किती सुंदर आहे, तुझं वाचून या मार्ग जगी हा मज दिसते चितुके खोटे. या जगातलं सगळं खोटं आहे फक्त ख्रिस्ताशिवाय. आणि ख्रिस्त जर तुम्हाला खरं वाटतंय तर स्वतःचा आत्मत्याग करणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत आपण आत्मत्याग करत नाही तोपर्यंत तुम्हाला ख्रिस्त कळत नाही. जगातल्या प्रत्येक खोट्या गोष्टी, वाईट गोष्टी तुम्हाला सत्य वाटते. सत्य हे सत्य असतं आणि खोटं हे खोटं असतं. आदम हवेला ज्यावेळेस सापानं खोटं बोलून बहकावून पापामध्ये प्रवृत्त केलं, त्यावेळेस काय झालं, जगामध्ये पापाचा वर्षाव वाढला, पाप वाढलं, मरण आलं.
परंतु या ठिकाणी प्रियांनो आपण बघतो ख्रिस्त आपल्याला हे सांगत आहे, आपण सत्य जगणारे लोक आहोत, सत्यात वाढणारे लोक आहोत, स्वतःला आत्मसमर्पण करणारे लोक आहोत. आज आपल्या ख्रिस्ती लोकांमध्ये जर आपण विश्वासणारे झालो तर आपल्या विश्वासामध्ये 4 लोक जगण्याची क्षमता परमेश्वर आपल्याला दिलेला आहे. हालेलुया. तर आपल्या पाठीमागे 4 लोक जगले पाहिजे असा विश्वास बाळगा, अशी प्रार्थना करा. स्वतःसाठी प्रार्थना करा, लेकरांसाठी प्रार्थना करा. आज लेकरांचं आयुष्य असं एवढं झालेलं आहे, प्रत्येक लेकरू वाईटाच्या मार्गाला जात आहे, प्रत्येक लेकरू वाईट स्थितीत पडलेला आहे. काल मी आणि बाळासाहेब चहा पित असताना एक छोटा मुलगा आला आणि तो धूम्रपान करण्यासाठी, सिगरेट पिण्यासाठी त्या दुकानात आला. आम्ही विचार केला, परमेश्वरा तुझे आभार मानतो की आम्ही याच्यामध्ये नाहीये, आम्ही तुझ्या देवाच्या राज्यामध्ये वाढत आहोत. हालेलुया. लेकरांना योग्य शिक्षण द्या, लेकरांना देखील आत्मत्यागाचं जीवन शिकण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करा. तुमचे लेकर प्रभूच्या पाठीमागे जावं, इतर कोणाच्या पाठीमागे जाऊ नये. आपला पती असो, लेकर असो, मुलं असो, मुली असो. आज मुलांपेक्षा मुलींचं वातावरण हे भयानक परिस्थितीमध्ये चाललंय. त्याच्यासाठी प्रियांनो आपल्या जीवनामध्ये प्रभूला अनुसरून, प्रभूला धरून आत्मत्यागपणाचं जीवन जगा. प्रभू तुम्हाला हे सांगत आहे, जगामध्ये सर्वच तुम्ही कमवलं, परंतु जर तुम्ही अचानक मेलं, अचानक तुम्ही मरण पावलं तर ते सर्व कुणाला आहे? तर त्याच्यासाठी ज्या वेळेस जो माझ्यावरती विश्वास ठेवतो, जो माझ्या पाठीमागे येतो, जो मला अनुसरतो, जो स्वतःला आत्मत्याग करतो, तो परमेश्वर येताना तो राज्य तो पाहणार आहे. हालेलुया. याच्यापेक्षा श्रेष्ठत्व, याच्यापेक्षा आत्मत्याग कुठलाही नाहीये. म्हणून आत्मत्याग करा. आत्मत्याग केल्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये कुठलाही प्रॉफिट येणार नाही. आत्मत्याग केल्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये चांगलं कार्य घडत नाही. म्हणून प्रियांनो आपला प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सोबत राहण्यासाठी काय करत आहे? तो एक वेगळं आमंत्रण या ठिकाणी देत आहे आणि तो आमंत्रण आपण स्वीकारलं पाहिजे. त्या आमंत्रणाला आपण नाकारला नाही पाहिजे. ते आमंत्रण आपल्या जीवनात ठेवलं पाहिजे. ते इन्व्हिटेशन कार्ड आपल्या जीवनाच्या आपण मरेपर्यंत ते इन्व्हिटेशन कार्ड असलं पाहिजे, तर त्याचा उपयोग होतो. तो विश्वास आहे, ती प्रार्थना आहे, एकमेकावरती प्रेम आहे, एकमेकाचा विश्वास आहे आणि एकमेकासाठी प्रार्थना आहे. कारण शास्त्र काय सांगतं? एकमेकाची ओझे व्हा, एकमेकासाठी प्रार्थना करा, एकमेकाच्या गरजा भागवा. हेच आपल्याला करायचं आहे. आपल्याला दुसरं काही करायचं नाही. आपल्याला त्या क्रुसावरती मारायचं नाहीये, आपल्याला कुठलं फॉर्मॅलिटीज पूर्ण करायचं नाहीये, आपल्याला कुठे पैसा भरायचा नाहीये. फक्त आपल्याला आत्मसमर्पण करायचं आहे देवाला. हालेलुया. म्हणून प्रियांनो जर आपण आपली परमेश्वरानं निवड ही देवापासून केलेली आहे. आपली जी निवड आहे देवापासून निवड आहे. म्हणून निवडलेले लोक पवित्र असावं, निवडलेले लोक चांगले असावं, निवडलेले लोक कुणाचा वाईट विचार करू नये, निवडलेले लोक खोटं बोलू नये, निवडलेले लोक कुणाला फसवू नये, निवडलेले लोक देवापासून विभक्त होऊ नये. तर तुमच्या जीवनात कुठेतरी परमेश्वर कार्य करतो. त्यावेळेस त्या आमंत्रणाचा उपयोग कुठेतरी होतो. कारण आमंत्रण स्वीकार करणं म्हणजे हृदय शुद्ध करणं, स्वतःला पवित्रतेमध्ये जगवणं, स्वतःला वचनामध्ये अधिक वाढवणं आणि स्वतःला प्रार्थनेच्या द्वारे अनेकाचं आरोग्य, अनेकाच्या जीवनामध्ये बदल घडण्याचं कार्य पाहणं म्हणजे आमंत्रण स्वीकारणं. हालेलुया. म्हणून प्रियांनो आपल्या जीवनामध्ये स्वतःचा ज्या वेळेस आपण त्याग करू, जगाच्या प्रत्येक वाईट गोष्टीला आपण त्याग करणं गरजेचं आहे. जगातली ती कुठलीही गोष्ट असो, कुठलीही गोष्ट असो. कारण शास्त्र आपल्याला सांगतं शेवटच्या दिवसामध्ये असे पुष्कळ संदेश तयार होतील जे तुम्हाला सांगतील की या ठिकाणी परमेश्वर आलेला आहे, या ठिकाणी देव आलेला आहे, तरी तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवू नका. तुमच्या स्वतःच्या धार्मिकतेला तुम्ही स्वतः जपा. जोपर्यंत आपण स्वतः आपल्या धार्मिकतेला जोपासत नाही, सांभाळत नाही, असे अनेक संदेश येतील. आज या मंडळीमध्ये खूप परमेश्वरानं एक चांगलं ओझं दिलेलं आहे, सेवेचं ओझं, प्रार्थनेचं ओझं, विश्वासाचं ओझं. आणि म्हणून हे परमेश्वर निश्चितार्थाने या मंडळीला एक आमंत्रित केलेलं आहे. आणि ते आमंत्रण म्हणजे स्वतःचा प्रार्थनेचा आत्मत्याग करून परमेश्वराला सोबत घेऊन चालणं. आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये मंडळीच्या उन्नतीसाठी, स्वतःच्या लेकरासाठी आणि आपल्या धार्मिकतेसाठी जीवन जगण्यासाठी परमेश्वर
विशेष आणि विशेष तुम्हाला आमंत्रित केलेला आहे. त्याचा स्वीकार करा आणि त्याच्या पाठीमागे जाण्याची तयारी ठेवा, कारण दिवस वाईट आहे. म्हणून प्रभू करो या वचनाच्या द्वारे परमेश्वर तुम्हा प्रत्येकाला त्याचं आमंत्रण स्वीकारण्यासाठी आणि विशेष त्याच्या धार्मिकतेमध्ये चालण्यासाठी सहाय्याने मदत करो. आमेन.